नगरसेविका शीतल म्हात्रे शिवसेना सोडणार अशी चर्चा सुरू झाली आहे। माजी महापौर शुभा राऊळ ही राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे। दोघेही लवकरच प्रवेश करण्याची शक्यता आहे। नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आपली मुस्कटदाबी होत असल्याचा तेही शिवसेना आमदार विनोद घोसाळकरांकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर बऱ्याच मनस्तापामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं आणि काही वेळापूर्वीच आज सुप्रिया सुळे यांनी शीतल म्हात्रे यांची भेट घेतली होती। त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडही होते। मी आज एक कटसी कॉल म्हणून एका महिलेसाठी एक महिला आली आहे। माझी आणि शुभा त्यांचे अनेक वर्षाचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि शुभा त्यांचं पण नाव मी पेपरात वाचलं, ताईंची केस मी वाचली, म्हणून मी पेपरात जी बातमी आली त्याच्यासाठी एक महिलेसाठी मी आलेले। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, एका महिलेनं महिलेची घेतलेली भेट असं म्हटलेलं आहे सुप्रियाताईंनी, मात्र या शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ या दोघी राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता सुद्धा बळावते आहे। काय अधिक माहिती आहे? हिमाली, सुप्रिया सुळे यांनी थेट शीतल म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे या प्रकरणात याच्याच मागचं कारण स्पष्ट होत आहे की शुभा राऊळ आणि शीतल म्हात्रे यांचे शिवसेनेपासून जे संबंध दुरावले गेलेत त्याच्यामुळे आता यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढते हे स्पष्ट होत आहे आणि थेट सुप्रिया सुळे त्यांच्या घरी जातात। त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड असतात। या सगळ्याला जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी बघितली तर शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांच्या विनोद घोसाळकर प्रकरणावरून जे शिवसेनेशी संबंध ताणले गेलेत ते गेल्या महिनाभरात आपल्याला सुधारताना दिसत नाहीयेत। अनेक प्रयत्न झाले शिवसेनेकडून, परंतु या दोन्ही आजी नगरसेविकांकडून, एक सध्याची नगरसेविका एक माजी महापौर, या दोघांकडूनही शिवसेनेच्या या प्रयत्नांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही हे दिसतंय आपल्याला। स्वतः काही शिवसेनेचे नेते जाऊन भेटले या दोघांना, परंतु तरी सुद्धा या दोघांमधली जी नाराजी आहे ती वाढतच चालली आणि याच्यातूनच आता त्यांनी जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार शिवसेना सोडण्याची पूर्ण तयारी या दोघांनी केलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्यामुळेच आज थेट सुप्रिया सुळे शीतल म्हात्रे यांच्या घरी गेला त्यांचं साठवण करण्यासाठी, त्यांची चौकशी करण्यासाठी। सुप्रिया सुळे यांनी अधिकृतपणे या संदर्भात सांगितलं नसलं तरी जी चर्चा झाली बंद खोलीमध्ये त्यानुसार लवकरच शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ या दोघीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि शुभा राऊळ सध्या नगरसेविका असला तरी भविष्यात त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली जाईल असंही राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे। त्यामुळे या दोघांचा लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला तर आश्चर्य वाटायला नको। हिमाली, नक्कीच कालच्या शिवबंधन सोहळ्यानंतर शिवसेनेसाठी हा मोठाच धक्का म्हणता येईल। धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।